द्वेषाने, रागाने, मनाने, क्रोधाने निष्ठुर कशा झाल्या? अहो माणसाच्या पोटी या राक्षसी ओलादी जन्माला कशा आल्या? अहो आपलाच भाऊ, आपलाच दादा म्हणून माया आली नाही का त्यांना? अहो तुमच्याही आईसारखी त्याचीही आई जीव लावत असेल ना त्याला. माझा लेक घराला नाही साऱ्या गावाला सांभाळतो म्हणून अभिमान वाटत असेल तिला त्याचा. पण त्याच अभिमानावरती तुम्ही वार कसा केला? तुमच्या लेकीकडं पाहून तिच्या लेकीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर नाही का आला? अहो कन्यादान करणारा हात तुम्ही तिच्यापासून हिरावून नेला. तुम्ही घरी नाही आलात म्हणून तुमच्या बायकोचं व्याकुळ होणं कदाचित दिसले असेल तुम्हाला. पण एका ताईचं कुंकू पुसून आयुष्यभर तिला व्याकुळ करून गेलात. अहो काय बिघडवलं होतं त्यानं तुमचं की तुम्ही क्रूर असा वागला? अहो ढाल होता तो त्याच्या भावाचा, पण त्या ढालीलाच तुम्ही तोडून गेलात. तुम्ही गेलात मारून त्याला एका आईची माया पोरकी करून. तुम्ही गेलात मारून त्याला एका ताईचं कुंकू पुसून. तुम्ही गेलात मारून त्याला एका लेकीला वाऱ्यावरती टाकून. तुम्ही गेलात मारून त्याला एका भावाचं काळीज फाडून. तुम्ही गेलात मारून त्याला साऱ्या गावाला पोरकं करून. अहो काय शिक्षा द्यायची तुम्हाला? तो देवही विचार करत असेल. तुम्हाला जन्म घातला म्हणून तो आईबापही ढसाढसा रडत असेल. तुम्ही तर चुकलातच हो, पण तुम्हाला पाठीशी घालणारे काही जातीवादी लोक, काही राजकारणी हे तुमच्या इतकेच गुन्हेगार बरं का. आणि तुम्ही सुटलाच न्यायाच्या खालच्या दरबारातून तर वरच्या दरबारात तुमची सुटका नाही बरं का. कारण कुठंतरी ऐकलंय कर्म कुणाला चुकलं नाही बरं का.